हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आणि आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने नारळाची बर्फी. तर ही बनवायला खूप सोपी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जास्त साहित्यसुद्धा नाही आहे आणि एकदम क्रीमी अशी होते, चवीला मस्त लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च कमी आहे, त्याबरोबर मेहनतसुद्धा कमी आहे आणि अगदी तोंडात विरघळणारी आहे. तर बनवायला खूप सोपी आहे. बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते आहे कशाप्रकारे आपली ही झालेली आहे. जशी तुम्हाला मार्केटमध्ये भेटते ना हलवाईच्या दुकानामध्ये तशीच एकदम अप्रतिम लागते. आणि आपण यामध्ये मावा वगैरे काही वापरले नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला यामध्ये माव्याची चव लागणार आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं आहे. आता यामध्ये मी घालते आहे नारळाचा कीस. तर हा मी सुक्या नारळाचा कीस वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ओल्या नारळाचं चवसुद्धा वापरू शकता. त्यानेसुद्धा ही मिठाई अप्रतिम लागते. तर मी इथे 1.5 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे. त्याला असं काय करायचं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे 1-2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती भाजायचं आहे आणि फ्लेम अजिबात हाय करायची नाही, नाहीतर मग काय होईल हे लगेच करपू शकतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे मीडियम फ्लेमवरती करायचं आहे आणि कढई घेताना थोडीशी जाड तळाची घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मस्त याला काय करायचं आहे 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. तर बघा आता हे भाजून झालेलं आहे. यामध्ये मी घालते आहे दूध. तर दूध इथे मी आता सध्या 1 वाटी घातलेलं आहे. जर गरज पडली तर मी अजून यामध्ये दूध ॲड करणार आहे. तर आता या सगळ्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती आणि याला थोडंसं दूध पूर्ण आपला जो नारळाचा किस आहे त्याने पूर्ण दूध ऑब्झर्व केलं की मग आपण दुसरं दूध यामध्ये घालणार आहोत. तर बघा आता यामधलं दूध जवळ नाहीसं झालेलं आहे. तर यामध्ये मी अर्धा वाटी दूध अजून घालते आहे. तर हे दूध नॉर्मल टेम्परेचरवर आहे, ना जास्त थंड आहे ना जास्त गरम आहे. तर आता बघा जवळ इथे मी 1.5 वाटी दुधाचा वापर केलेला आहे. आता या स्टेजवर याला काय करायचं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करायचं आहे. तर बघा मिश्रण व्यवस्थित ना मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी घालते आहे नारळाचं किसामध्ये दुधाची पावडर. तिथे मी दुधाची पावडर घेतलेली आहे. अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्ती आहे म्हणजे अर्धा वाटी पकडून चला आणि फ्लेम एकदम मीडियम करायचं आहे आणि फटाफट याला मिक्स करायचं आहे. जर का तुम्ही याला हाय फ्लेमवरती करणार तर सगळ्या मग दुधाच्या पावडरच्या गुठल्या होणार. त्यामुळे काय करायचं याला असं मंद आचेवरती गुठल्या मोडत मिक्स करत जायचं आहे. आता मिश्रण मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी घालते आहे साखर. तर इथे मी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे. तर तुम्ही कितपत गोड खाता त्या हिशोबाने तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. तर अर्धी वाटी इथे मी वापरलेली आहे. आता या सगळ्याला काय करायचं मिक्स करायचं आहे आणि आपली साखर मेल्ट झाली की हे थोडंसं मिश्रण पातळ होईल. तर अशा प्रकारे काय करायचं आपल्याला मीडियम फ्लेमवरती मिक्स करत राहायचं आहे आणि यामधली जी साखर आहे ते पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. कारण साखर पूर्णपणे वितळली ना मग आपल्याला जास्त याला शिजवायची गरज पडणार नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे हलक्या हाताने याला असं ढवळत हलवत राहायचं आहे. साखर पूर्णपणे वितळलेली आहे. या स्टेजवर इथे मी घालते आहे आता इलायची पावडर आणि फ्लेम बंद करून घेते आहे गॅसचा आणि ह्या सगळ्याला काय करायचं मिक्स करायचं आहे. तर बघा आपलं एकदम मिश्रण ना आता सेट होण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मिश्रण हवं आहे. तर बघा आता मी इलायची पावडर घालून याला मस्त मिक्स करून घेते आहे. तर तुम्ही या जागेवरती इलायची पावडर किंवा मग ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. जर तुम्हाला ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे असतील तर ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. फ्लेम बंद केलेला आहे. आता मी काय केलं एक अशी स्टीलची प्लेट घेतलेली आहे. त्याला थोडंसं असं तुपाने ग्रीस करून घेते म्हणजे जेव्हा आपण यामध्ये बर्फी सेट करू ना तर ती एकदम पटकन निघेल आणि असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आता आपली प्लेटसुद्धा तयार झालेली आहे आणि मिश्रणसुद्धा तयार आहे. तर मिश्रण यामध्ये घालून घेऊयात. मिश्रण गरमच आहे. मी थंड वगैरे केलेलं नाही आहे सध्या. तर गरम मिश्रण असं यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा मिश्रण असं हवं आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या मिश्रणाचे लाडूसुद्धा बनवू शकता. लाडू पण अप्रतिम बनतात. फक्त काय करायचं आपल्याला सेट करायच्या जागेवरती लाडू वळायचे तर वळले जातील एकदम सोप्या पद्धतीने.
आता चमच्याला लागलेलं सगळं मी मिश्रण यामध्ये काढून घेते आणि चमच्याच्या सहाय्याने काय करायचं, याला आपल्याला सेट करायचं आहे बघा. अशा प्रकारे तर मिश्रण खूप गरम आहे, तर आपण हाताचा वापर नाही करायचा आहे, चमच्याच्या सहाय्यानेच असं सेट करायचं आहे, नाहीतर मग हाताला चटका लागू शकतो. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं, याला मस्त सेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ही बर्फी ना 1 आठवडा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता, अजिबात खराब होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नारळी पौर्णिमासुद्धा जवळ येत आहे, तुम्ही त्याला बनवू शकता, रक्षाबंधनसाठी सुद्धा बनवू शकता. अप्रतिम मिठाई होते. तर मी सेट करून घेतलेली होती आणि पूर्णपणे अर्धा तास रूम टेम्परेचरवर ठेवलं होतं थंड व्हायला, तर थंड झालेली आहे. आता अर्ध्या तासाच्या नंतर बघा आपण याला कट करून घेऊयात. किती सोप्या पद्धतीने कट होते बघा, अजिबात तुटत वगैरे नाही आहे आणि एकदम परफेक्टली याचे काप निघतात. तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हवी आहे त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता. तर बघा अशा प्रकारे याला काय करायचं, हलक्या हाताने कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम झटपट नारळाची मिठाई आपल्या घरच्या घरी बनवू शकता. एकदम मार्केटसारखी चविष्ट अशी होते आणि यामध्ये खर्चसुद्धा अजिबात जास्त नाही आहे, कमी खर्चात तयार होते, चवीला उत्कृष्ट अप्रतिम अशी लागते. तर बघा अशा प्रकारे काय करायचं, याला मस्त कट करून घ्यायचं आहे हवे त्या आकारामध्ये आणि बघा एकदम मस्त अशी ही मिठाई तयार होते. तर सगळे काप मी अशाच प्रकारे करून घेते आहे आणि बघा किती मस्त याच्या वड्या पडलेल्या आहेत, अजिबात तुटलेल्या वगैरे नाही आहेत. तर आता आपण काय करूया, त्याला काढून घेऊयात. तर मी तुम्हाला काढून दाखवते, त्या अगोदर थोडंसं आपण याला सजवूयात. तर मी थोडेसे बदामाचे काप इथे वरती डेकोरेट करण्यासाठी लावत आहे. तुम्ही या जागेवर पिस्ता किंवा मग काजू किंवा मग आणि तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारचे सजावट करू शकता किंवा मग इथे गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या तरीही चालेल. तर बघा मी मस्त मिठाई सजवून घेतलेली आहे. आता आपण याला काढून बघूयात. तर बघा एकदम मस्त अशी ही वडी निघत आहे, एकदम परफेक्ट अशी बर्फी आपली निघालेली आहे. हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला, एकदम मस्तपैकी सेट झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जेवढी चवीला अप्रतिम आहे, बनवायला सोपी आहे. तर बघा आपल्या एकदम झटपट नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि या तुम्ही आठवडाभर ठेवून खाऊ शकता. आणि जर का तुमच्याकडे कोण पाहुणे आले किंवा काय फंक्शन असेल, तर तुम्ही लगेच ही 15 ते 20 मिनिटात ही मिठाई बनवून तयार करू शकता. अप्रतिम लागते. बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते आहे. तर कशाप्रकारे आपल्या वड्या झालेल्या आहेत बघा, एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे आणि दिसायला सुंदर दिसते, अप्रतिम दिसते. त्यानंतर चवीला तर एकदम भन्नाट अशी आहे. तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय.